मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 ला सुरुवात केली, रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. त्यातले आपल्याला जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचे. फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं. अशा प्रकारे डिनॉमिनेटर 2 आहे, तर प्रत्येक कंप्लीट नंबरचे 2 पार्ट्स करून आपण त्याच्यामध्ये हा नंबर राईट केला. तर 0 पासून थर्ड पार्ट 1 2 3 इथे 3/2. त्याच्यानंतर 3 4 5 इथे 5/2 आणि इकडे मायनस मायनस 3/2. तर आता आपण याच्या पुढचं थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल आहे -5/8 आणि 11/8. म्हणजे टोटल किती पार्ट्स करायचे एका कंप्लीट नंबरचे? 8 पार्ट्स. ही आपली नंबर लाईन स्केल यूज करायची आहे. इथे 0 आणि कंप्लीट एका नंबरमध्ये किती पाहिजे आपल्याला? 8. म्हणजे 8 पार्ट झाल्यानंतर नंबर 1 येणार. इथून काउंट करायचे 1 2 3. छोटे छोटे दिले तरी चालतील. 4 5 6 7 8. 8 आला म्हणजे इथं 1. परत 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे इथं 2. इकडनं पण तसंच 1 2 3 4 5 6 7 8. इथे -1 1 2 3 4 5 6 7 8. इथं -2. आता आपल्याला किती पाहिजे? -5. म्हणजे 0 पासून 5 नंबरचा डॉट 1 2 3 4 5. ह्या 5 नंबरला जो डॉट आहे तिथं येणार -5/8. म्हणजे कंप्लीट 1 नंबर मधले नंबरच्या 8 पार्ट मधला 5th पार्ट म्हणजे 5 पार्ट घेतले आपण. त्याच्यानंतर आहे 11/8. मग कंप्लीट 1 पर्यंत 8 पार्ट आपल्याला माहिती आहे. 8 च्या पुढे 9 10 11 हा येणार 11. किंवा 0 पासून मोजले तरी पण ते 11च येणार आहे. 1 पर्यंत 8 9 10 11. मग इथे येणार 11/8. कळलं? सेकंड म्हणजे फोर्थ एक्झाम्पल आहे. 10 पार्ट्स करायचे आपल्याला. नंबर लाईन साठी स्केल यूज करायची आहे. मिडलला 0 आणि 10 पार्ट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं 2. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10. -1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे -2. ओके. आता किती नंबरचा पार्ट पाहिजे? 13. मग 10 इथपर्यंत 1 पर्यंत किती पार्ट झाले? 10 10 11 12 13. म्हणजे इथं येणार 13/10. कळलं? त्याच्यानंतर आहे -17. म्हणजे मायनस साईडला इथे 10 1 नंबरला 10 पार्ट झाले. मग 10 च्या पुढे 7 11 12 13 14 15 16 17. मग हा जो आहे हा आला तुझा 17/10. क्लिअर? इथे फर्स्ट एक्झाम्पल कंप्लीट झालं. राईट कर. सेकंड क्वेश्चन आहे ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. इथे ही नंबर लाईन दिलेली आहे. हिला ऑब्झर्व करून आपल्याला खाली जे क्वेश्चन दिलेले आहेत 3 याचे आन्सर्स लिहायचे. इथं ऑब्झर्व करून घ्यायचं आधी. इथे 0ला पॉइंट O दिलेला आहे. किती पार्ट्स आहेत एका कंप्लीट नंबरमध्ये? 1 2 3 4. म्हणजे 4 डिनॉमिनेटर किती असणार आहे आपला? 4. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? विच नंबर इज इंडिकेटेड बाय बी. आता बी पॉइंट कुठे आहे तो शोधायचा. बी पॉइंट कुठे आहे? इथे. विच नंबर इट इंडिकेट्स? बी. मग आता जर खूप मोठी नंबर लाईन असली तर परत पूर्ण 0 पासून मोजायची गरज नाही. कंप्लीट नंबर किती आहे आपला? -2. तर हा बी पॉइंटला रेष खाली घेतली आपण. -2 कंप्लीट लिहायचे आणि त्याच्या पुढे किती पॉइंट्स आहे? 1 2 2 अपॉन एका कंप्लीट नंबर मध्ये किती पार्ट्स आहे? 4. म्हणून डिनॉमिनेटर किती येणार? 4. मग याचा आन्सर काय येणार आपलं? -2 and 2/4. अंडरस्टूड?
म्हणजे कंप्लीट नंबर किती आहे ते लिहून घ्यायचे आणि पुढचा कितवा पॉइंट आहे तो. आणि एका कंप्लीट नंबर मध्ये किती आहे 4, 4 पार्ट्स आहेत म्हणून 4 डिनॉमिनेटर. आणि किती नंबरचा पॉइंट आहे सेकंड नंबरला आहे बी म्हणून 2/4. अंडरस्टूड. -2 and 2/4 is the answer. Now next question number 2. Which point indicates the number 1 and 3/4? 1 and 3/4 म्हणजे कंप्लीट 1 पाहिजे आपल्याला आणि ह्या 4 पार्ट मधला थर्ड पार्ट म्हणजे इथं. करेक्ट. मग काय आन्सर येणार आहे आपलं पॉइंट सी. याचा आन्सर आहे सी. ओके. थर्ड क्वेश्चन. स्टेट whether the statement the point D denotes the number 5/2. Where is the point D? D कुठे आहे तो शोधायचा. इथे आहे D. बरोबर. मग तो काय डिनोट करतो 5/2. इट इज ट्रू और फॉल्स. 5/2 हे व्हॅल्यू याच्यासाठी करेक्ट आहे का रॉंग आहे ते शोधायचे आपल्याला. मग आता हा डी कुठे आहे कंप्लीट 2 आहे. 2 आणि परत 2 पार्ट्स 2/4 असं तू म्हणू शकते. बरोबर. पण मग आता आपल्याला विचारलंय 5/2 म्हणजे डिनॉमिनेटर आपल्याला 2 पाहिजे 4 नाही पाहिजे. तर मग करता येईल का याला सोडवता येतं का. सोडवता येतं. याला कसं सोडवायचं 2 and 2/4 याला सोडवताना हे दोघांना मल्टिप्लाय करायचं. 4 × 2 8 8 + 2 10 10/4. मग याला जर 4 ने डिवाइड केलं 2 ने डिवाइड केलं तर 2 × 2 = 4 2 × 5 = 10. म्हणजेच आपला आन्सर काय येणार आहे 5/2. म्हणजे ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ती करेक्ट आहे म्हणून तुझा आन्सर इथे तू काय लिहिणार ट्रू. नाही आपल्याला विचारलं काय आहे ही स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. मग आपलं सोडवल्यानंतर ह्या पॉइंटची जी व्हॅल्यू आहे पॉइंट डी ची जी व्हॅल्यू आहे ती सोडवल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 5/2. म्हणजे ही जी व्हॅल्यू दिली आहे आपल्याला ती ट्रू आहे. मग याचा आन्सर काय येणार ट्रू. कळलं. नोट.